नमस्कार नमस्कार. मी गौरव मालणकर. म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे. एक्साइट असल्यामुळे मी एक साईटला पण आलोय बघा. वा वा गौरव, तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता. तुला तुझ्या भावी करिअरसाठी आम्हा सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. नाही ना, नको ना. अगं तिसराच आठवडा आहे ग माझा. अगं नाही, बस बस तू बस बस. मी करशील करशील करशील. मी परत असे विनोद नाही करणार. बस तू बस बस बस. नमस्कार अलका मॅम. नमस्कार. मग नमस्कार प्रसाद सर, तुम्ही इथे काय सर? तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचं? म्हणजे इकडे या गौरवला पण झापायला आलात? हसू नका. सॉरी सर, सॉरी. म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना, दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत, इथले लेखक डॅम्बिस आहेत. ही अशी वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठला सूड उगवतात कुणास ठाऊक. म्हणजे बघा काय होतं आमचं. वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता, नाही घेतलं तर हे रागवतात. आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे? हो लग्नाळूच. लग्नावरनं आठवलं सर, सर माझं खूप दिवस लग्न जुळत नाही सर. नाही पण आज जुळेल, मला खात्री आज जुळेल. तुम्ही आलात ना सर. म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं. केलं, कव्हर केलं. म्हणजे काय काय माहितीये का सर, म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवरनं ना एक मुलगी पटवलीच फायनली. तिचं नाव शिवाली आहे मॅडम. शिवाली काय गोड नाव आहे आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे. म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं. एवढी क्यूट आहे ना ती. पहिल्यांदाच भेटतो ना आता आम्ही. शिवाली शिवाली. अरे बापरे. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. गौरव. शिवाली. सॉरी. असू दे असू दे. ठीक आहे ठीक आहे, असू दे. तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा? ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना. माझा जेंट्स आहे ना, तो कसा देणार ना जेंट्स. नाकाला कुठे कळतंय जेंट्स आहे लेडीज आहे. देताय ना? आय रिअली लाईक इट. म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला. वा वा वा, मस्त. तुम्ही पण ना. बसूया आपण. बसूया बसूया बसूया. ये बस बस बस. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, म्हणजे आपली पहिली डेट आहे ना, म्हणून आठवण म्हणून गिफ्ट. काय 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 काय? अरे ओ माय गॉड. वा. हे काय? खजूर? खजूर म्हणू नकोस रे, शिवी दिल्यासारखं वाटतं. इट्स डेट. आपली पहिली डेट म्हणून हे डेट. मी तुला डेटे. हड 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 हड. काय झालं गौरव? कुत्रा होता तिकडे. हाकल. पण हे मी दुबईवरून मागवलेत. वाव, दुबईवरून डेट झालेत. वा 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 वा, दुबईवरून डेट्स आलेत. अबुधाबीच्या गायकीच्या डेट्स मिळाल्यात. वा 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 वा. म्हणजे डायरेक्ट दुबईवरून. शिवाली एक मिनिट इथे येशील? म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घे. माझ्यासाठी? हा, मस्त ना ग्रीटिंग. छान आहे ते. आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी, तो वाच ना. माझ्यासाठी स्पेशल. तू? हा. वाचते. वाच वाच लवकर वाच.
गोरेगाव असं अंड सुपारी टाळ अँड टेड. एक मिनिट, हे असं लिहिलंय, मला एकदा बघू दे जरा, थांब. हे गोरेगाव असं नाहीये, ते गॉर्जियस आहे. गोरेगाव असं आणि अंड कुठून काढलंस? AND अँड इतकं सोपं असतं ते. आणि सुपर टॅलेंटेडला तू सुपारी टाळ अँड टेड असं वाचलंस? आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस? अच्छा, म्हणजे ते गॉर्जियस आणि सुपर टॅलेंटेड. राहू दे ते राहू दे. कसं आहे ना गौरू, माझा थोडासा इंग्लिशचा प्रॉब्लेम हा आहे. थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा, तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातलीये. टाळ अँड टेड काय? स्वारी ना गौरू. स्वारी तलवार, आणि स्वारीवरच निघतो मी आता. स्वारी गौरव कक्को ना रागव. कक्कू कक्को रागव ना माझ्यावर. नाही, मी नाही रागवत आहे का तुझ्यावर? मी कसं रागवेन तुझ्यावर? तू मस्करी करतेस ना माझी? लब्बाड, हा मस्करी. हे बघ हे घे तुझ्यासाठी, बघ काय आणलंय. आपण डेटिंगला आलोय ना, मग वृक्षारोपणाचं मध्येच कुठून आणलंस तू? किती विनोदी आहेस ग तू. सर भुट्टा ले लो ना. नहीं चाहिए हमको भुट्टा, हमने घाला है चप्पल. वाह गौरव. सर तुम्ही खरंच हे पाहायला थांबला होता? असंच पाहिजे. हे बाळा, बुट्टा म्हणजे बूट नाही विकत आहे तो. अरे माहिती आहे मला, मी विनोद केला, विनोद. मस्करी केली, मस्करी तुझी. चलो चलो, दो देव. हा देव. ये पैसा ले पैसा. थैंक यू. सर आपको ये डेटिंग ऐप पे मिली? हाँ. होता है. ऑल द बेस्ट. होता है का म्हणाला? ऑल द बेस्ट का म्हणाला मला? काय कर? काय करतेस तू? हे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं चोखत काय खातेस? मला आवडतं रे मक्याचं कणीस आईस्क्रीम सारखं खायला. मग ही कुल्फी कशी खाते? सोपं आहे रे. बघा, ही अशी कुल्फी घ्यायची, तिला अशी करायची आणि अशी खायची. ही कोण आहे ही? हे आधी नव्हतं सांगितलं मला. ही कोण आहे ही? हे बाळा, हे मला एक आयडिया सुचली. काय रे? तू काय कर माहितीये का? मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव, मग खाऊन बघ बरं कशी खाशील कुल्फी. हे बघा. हा. अय्या, हे सोपं आहे रे. मला चाटून काहीच मज्जा येत नव्हती, आता मज्जा आली. हे तू जाणून बुजून असं करतेस ना? काही खरंच अशी आहे. गौरव माझ्या ना दात काढ. वाक्य असतील, वाक्य. नाही रे, या कुल्फीचं ना दाणे अडकतात दातात. कुल्फीच समजली याला. ते अगं जाऊ दे, कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया. कुल्फी जाऊ दे, नाही खायचं आपल्याला. कुल्फी नाही खायची. हा, आपण तू बस. नाही ते बस ना. हे शिवाली बघ ना,
हा समुद्र किती छान आहे बघ ना शिवाली. म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग. हा म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना, तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते. वाव. तुला काय वाटतं का समुद्राकडे बघून? समुद्राकडे पाहिलं ना की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो. काय काय काय? कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे? आणि एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल? नाही खरंच आहे, बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडतं. हो ना प्राजू? हसू नकोस, तुझं पण सेमच आहे. त्याने लिहिले मन. जाऊ दे जाऊ दे. आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया. अच्छा तसं? मला सांग, म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी ना पोपट असतो. कोण असतो? पोपट असतो. तो पोपट पेरू खातो तो पोपट? हा तो पोपट. आणि पोपटाशिवाय ना 3 उंदीर राहतात माझ्या घरी. ते खूप त्रास देतात अरे. आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली, तिच्या तोंडात झुरळ होतं. म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार. आणि तुला माहितीये कधी कधी ना तसं खिडकीवर येऊन कावळा बसतो, मग कधी कधी बटरफ्लाय येतात. नाही राहत का तुझ्या घरात? माणसं नाही राहत तुझ्या घरात? राहतात ना. मग त्यांच्याबद्दल सांग ना. हे पाली झुरळ कशाला काढतेस तू? मी माझ्या आई बाबांबरोबर राहते. गौरू मला सांग ना, तुझ्या घरी कोण कोण राहतं रे? माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो. बाबा नाही आहेत ना मला. म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी आहेस? तुझं डोकं फिरलंय का तुझं? हे काय बडबडतेस तू? काय बडबडतेस? मी कुठं काय बडबडते? तू बोलला ना मला आता की तुझे बाबा नाहीयेत, म्हणजे तू टेस्ट ट्यूब बेबी. अगं बाबा नाहीयेत म्हणजे माझे बाबा गेलेत, वरती गेलेत. बरं झालं गेले बाबा. बाबा मीच माती खाल्ली आणि हिला ते बोलवलं. माझा बापच नाहीये म्हणते ही. जाऊ दे, मी निघतो. जाऊ दे. नाही सॉरी गौरू, सॉरी. मी कान पकडते बघ. मी कान पकडले ना. प्लीज यार, तू तरी सोडून जाऊ नको मला प्लीज. तू तरी म्हणजे? सोपं आहे. मोडून टाकेल तू तरी तुझे. तू तरी म्हणजे काय? तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना, तू तरी सोडून जाऊ नकोस, ते विचारतोय मी. अजून किती जण सोडून गेले तुला? तू 17वा आहेस. काय? गौरव, अरे मला खरंच कळत नाही, मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात? गौरव नको ना सोडून जाऊ. तू सांगशील तसं वागेन, तू बोलशील तसं करेन, पण प्लीज तू सोडून जाऊ नको. तुला माझ्या पोपटाची मरू दे तुझा पोपट. मरू दे तुझा पोपट. इथे माझा झालाय पोपट. तुला नाही आवडत ना? मग मी नाही वागणार वेड्यासारखं. मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं. मी नाही वागणार वेड्यासारखं. तू वागतेस वेड्यासारखं. तू बस इथे. बस. नाही वागणार ना? नाही वागणार ना? नकोच वागू. ऐक, आपण तर छान गप्पा मारूया. गप्पा मारू. मला सांग, तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे? वेगळं टॅलेंट ना? मला ना माउथ ऑर्गन वाजवायला खूप आवडतं. मग वाजून दाखव ना. घेऊन नाही फिरत ना मी, घरी आहे. मला शिकवशील ना? पण काय ते शिकवतो. मला सांग ना, तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे? माझ्यात ना, मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मूड्सचे आवाज काढता येतात. म्हणजे आता बघा, आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे, मग तो कसा भुंकेल? भाऊ
झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ आता सगळ्यात वेगळं गौरव, कुत्रा आश्चर्यचकित झालाय, मग तो कसा भुंकेल? भाऊ काय कसं वाटलं? हाड हाड गौरव हाड गौरव अरे कोण आहे? मी जातोय तुला